नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत मटकीची हुसळ. ही बघू शकता तुम्ही. पातळ भाजी आपण ही बनवणार आहोत. आपण बनवणार आहोत पितळच्या कढईमध्ये, जे की भाजीला छान चव येते आणि भाजी छान बनते. आपल्या आरोग्यासाठी एकदम उत्तम आहे. चला तर मग स्टार्ट करूया. यात आपण आधी थोडंसं तेल टाकणार आहोत. तेल छान तापल्यावर आपण यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत. थोडीशी घालायची आहे, नंतर भाजी करताना आपण अजून थोडी टाकू शकतो. यात आपण ही मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ते आता आपण यात टाकणार आहोत. छान आपण मिक्स करून घेणार आहोत. आता या मटकीच्या 1 ते 2 वाफा काढून घेऊ, मग भाजीला सुरुवात करूया. चला तर भाजीला सुरुवात करूया. भाजीसाठी लागणारं साहित्य: 1 टमाटा, 2 मीडियम साईजचे कांदे, कढीपत्ता, अद्रक लसूण पेस्ट, थोडीशी कोथिंबीर, 3 चमचा दाण्यांचा कूट, इकडे कोरडे मसाले, हळद, जिरे, मोहरी, गरम मसाला, 1.5 चमचा लाल तिखट आणि ही जिरे धने पूड, आणि ही भाजीसाठी लागणारं गरम पाणी, आणि ही शिजवलेली आपली मटकी. चला तर भाजीला सुरुवात करूया. यास मी आता टाकते 3 चमचे तेल. तेल आपलं छान तापलेलं आहे. यात आपण टाकणार आहे जिरे, ते झाले के मोहरी. मोहरी कमी तडतडायला लागल्यावर आपण टाकणार आहे जिरे. जिरे चांगले तडतडायला लागल्यावर आपण टाकणार आहोत अद्रक लसूण पेस्ट. नंतर टाकणार आहोत आपण कढीपत्ता, मग टाकणार आहोत आपण यात 2 मीडियम साईज केलेले कांदे. कांद्याला चांगला लाल रंग येईपर्यंत इथे आपण परतून घेणार आहोत. त्यासाठी आपण टाकणार आहोत भाजीला जेवढं लागेल तेवढं मीठ. मीठ टाकल्यावर कांदा लवकर शिजतो. पाच मिनिटं आपण इथे चांगला कांदा शिजवून घेणार आहोत. लाल रंगावर परतला गेलेला आहे. आता आपण यात ॲड करणार आहोत 1 कापलेला टमाटा. कांदा छान लाल रंगावर परतला गेले आहे. यात आपण आता ॲड करणार आहोत कोरडे मसाले. हे आपण छान परतून घेणार आहोत.
यात ॲड करणार आहोत 3 चमचे दाण्यांचा कूट. छान एकजीव करून घ्यायची आहे. घालणार आहोत गरम पाणी. आपल्याला पाहू तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. मी इथे 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. यात वरतून आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत. बघा भाजी किती छान दिसते. इथे आपण या भाजीची एक उकळी काढून घेऊ.